आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। सर्वपक्षीय नेते आणि सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे आपण एक नजर टाकूया। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता की GR कधी निघणार आणि नेमकं कर्जमाफीचे निकष तरी काय आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचे निकष आता जाहीर करण्यामध्ये आले। राज्य सरकारने आता सांगितलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी करण्यामध्ये येणार, म्हणजे की आता कर्जमाफीचे निकष लावण्यामध्ये आले आणि सरकारने आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। ही कर्जमाफी केली जाणार, परंतु ही कर्जमाफी 2 टप्प्यामध्ये होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। सरकारने आता 18 जिल्ह्यांसाठी मान्यता दिली आहे, म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार आणि पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्याची कर्जमाफी होणार। एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार। सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला। बरं, निर्णय तर झाला, परंतु शेतकरी बांधवांनो, यामध्ये खूपच मोठा पेच घातलेला आहे। ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होईल, परंतु काहीच शेतकरी यासाठी ठराविक शेतकरी पात्र आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी अपात्र आहे। तुम्हाला माहीतच असेल, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे। पहा, त्यानुसारच आता कर्जमाफीचे निकष सरकारने लावले आहेत आणि आता सरकारने सांगितलं आहे प्रमुख 18 जिल्ह्यांची यादी। हो शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्जमाफीला अखेर आता अधिकृत मान्यता देण्यामध्ये आली असून राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी करण्याच्या हालचाली पूर्ण आता झाली आहे। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाने या प्रक्रियेला गती दिली असून आता पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीची मेसेज यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस नक्कीच आनंदाचा उजडला असेल। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, सरकारने काही पेच यामध्ये घातले आहे, ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। परंतु सर्वात महत्त्वाचे आहे ते 18 जिल्ह्यांची यादी। कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी मिळणार हे आता आपण पाहत आहोत। बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही। हो, मर्यादित शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार हे तर ठीक आहे, परंतु कर्जमाफी तर मिळत आहे, तेवढ्याच शेतकऱ्याला दिलासा मिळत आहे। सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयांची मर्यादा ठरविण्याचे घेतले होते, परंतु बघा त्यांना वाटले की 2 लाख करावी, तर त्यांनी 2 लाख केले। परंतु शेतकरी मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, 2 लाख रुपये कर्जमाफी खूपच कमी आहे। राज्य सरकारने किमान 8 लाख किंवा 6 लाख कमीत कमी कर्जमाफी करायला पाहिजे होते, कारण की सरकारचा शब्द होता शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा। हा नारा निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवाभाऊ यांच्या माध्यमातूनच देण्यामध्ये आला होता, परंतु त्यांनी स्वतः या नाऱ्याची पूर्तता अंमलबजावणी केली नाही आणि आता सरकार त्याच्या शब्दावर पलटलं आहे। फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे, ते पण 2 टप्प्यामध्ये। आता ते 2 टप्पे कोणते आहे तर बघा, पहिला टप्पा आता जाहीर झाला। या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे येतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार। आता बघा, कर्जमाफी तर मिळणार, परंतु तुम्हाला निकष माहीत आहेत का? निकष देखील आपण पुढे पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, 2 लाख कर्जमाफी ज्या 18 जिल्ह्यांमध्ये होत आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता सध्या यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। आता या कर्जमाफीमधील पहिला जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर जालना। या जिल्ह्यातील कर्ज प्रकरणाची छाननी बघा प्राधान्याने सुरू करण्यामध्ये आली असून तिथल्या बँकांना
तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आता राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ यांच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आले आहे। शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर सरकार आता कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली असून राज्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांचे खाते नील करण्याचे आश्वासन सरकारने आता दिले आहे। परंतु सरकारने सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 18 जिल्ह्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पुन्हा 2 आठवड्यानंतर कर्जमाफी केली जाणार आहे। पहिली यादी आता सरकारने दिली, ज्या जिल्ह्याचं कर्ज माफ केलं जात आहे त्या जिल्ह्याची यादी आता आली आहे। बघा, आता सरकारने दिलेली यादी विशेषतः आता पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की बीड, त्यानंतर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवणं आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आता ठरत आहे आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण की बघा भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। तर या ठिकाणी यामध्ये किती सत्य आहे जाणून घ्या। भरपूर दिवसापासून अशा देखील बातम्या येत्या की सरसकट कर्जमाफी होणार, मग ह्या बी अफवा समजायच्या का? नाही शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, कर्जमाफी तर होणार परंतु जवळपास 30% शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार। तुम्ही बरोबर ऐकत आहात, सर्व नाही परंतु काहीतरी शेतकऱ्याला तरी कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। शेतकरी बांधवांनो बघा, त्यासाठीच्या ठिकाणी सरकारने जिल्ह्याची यादी सांगितली आहे। बघा, बीड, धाराशिव आणि लातूर या पण जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला। आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा येतोय शेतकरी बांधवांनो। कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला अर्जंट जमा करायची सांगितली आहे। बघा, कधी या ठिकाणी आदेश येणार आहे आणि तुमच्याकडे हे 5 कागदपत्रे असायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कर्जमाफी मिळणार। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे ते 18 जिल्ह्यांची यादी आणि हे 5 कागदपत्रे ज्या शेतकरी बांधवांकडे आहे त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफी मिळणार, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेमधून वंचित राहावं लागणार आहे। बघा, त्यामुळे ही कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच पाहिजे। आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे कर्जमाफीसाठी परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये घ्यावे की समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणं अनिवार्य आहे। तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा आता ठरणार असल्यामुळे कागदपत्राची जुळवाजुळव आतापासूनच तुम्हाला करून ठेवावी लागणार, कारण की बघा सर्वात पहिल्यांदा याच 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला कागदपत्र पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी त्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो। तर बघा, सरकारने निवडलेल्या बँकांच्या यादीमध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी हो शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला आपण एका शब्दामध्ये बँकांची यादी सांगत आहोत। बघा, सरकारने सांगितलं आहे सर्व बँकांचे कर्ज माफ होणार। बरं, सर्व बँकांचे कर्ज माफ होणार, तर मग नेमकं कोणकोणत्या बँका अपात्र आहे लक्षामध्ये घ्या। बँक खाजगी असो किंवा सरकारी असो किंवा सोसायट्या बँका असो किंवा ग्रामीण बँका असो किंवा शहरी बँका असो, सर्व बँकांना फक्त एकच अट आहे, जी पण बँक पीक कर्ज देते, बघा जी पण बँक पीक कर्ज देते अशाच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार। जर तुमचं इतर कोणतं कर्ज असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षामध्ये ठेवा। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यातील जिल्हा बँकांना या प्रक्रियेमध्ये विशेष प्राधान्य देण्यामध्ये आलं आहे। याशिवाय खाजगी बँकांमधील पीक कर्जांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे खाते असलेल्या बँकांवर सरकार आता विशेष लक्ष केंद्रित करत आहे। बघा, त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। हो शेतकरी बांधवांनो, 2 लाख होणार, परंतु हे 5 कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे। बघा, 5 कागदपत्रांपैकी पहिले सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे की तुमचं आधार कार्ड। तुम्ही बरोबर ऐकलं, आधार कार्ड तर सर्वांकडेच असते, परंतु बघा जर तुमचे आधार कार्ड जुनं असेल
त्यावर माहिती अचूक लिहिलेली नसेल, बघा अचूक माहिती नसेल, काही चुका असतील, नावामध्ये काही चुकी असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या. बघा तुम्हाला अपडेट करायला किमान जास्तीत जास्त 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे तात्काळ अपडेट करून घ्या. सरकारने या 18 जिल्ह्यासाठी सूचना देण्यामध्ये आला आहे. बघा आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहे. त्या दुरुस्त केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण होईल. ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी आणि भविष्यातील लाभासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता बघा पुढील कागदपत्र सरकारने घातलं आहे ते म्हणजे की फार्मर आय डी. बघा हे अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे. फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला लाभ मिळणार. बरं बघा कर्जमाफीचा लाभ मिळणार, परंतु कोणता पेज घातलेला आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनाच खरा शेतकरी मानून कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असायला हवं, हे लक्षामध्ये ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढले नाही त्यांनी त्वरित सेवा केंद्रामध्ये संपर्क साधावा. बघा आता 3ऱ्या क्रमांकावर रेशन कार्ड सरकारने ठेवलं आहे. त्यावरूनच तुमची आर्थिक परिस्थिती बघा किंवा स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. सरकारने सांगितलं तुमचं इन्कम देखील तपासणार. बघा 2.5 लाखांपेक्षाही कमी तुमचं इन्कम म्हणजे की तुमचं उत्पन्न असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. या कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकारने आणखीन एक मोठा बघा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमितपणे भरले आहे त्यांच्यासाठी देखील खुशखबर आता बनत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी तर मिळणार, परंतु भरपूर असे शेतकरी आहे ज्यांनी की नवं जुनं कर्ज केलं, पलटी कर्ज केलं. बघा अशा देखील शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं. म्हणजे की बघा जर तुम्ही कर्जमाफी मिळण्यासाठी लागू नसताल किंवा पात्र नसताल. आता बघा पात्र शब्द कशामुळे, बघा सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे सप्टेंबर महिना. बघा सप्टेंबर महिना बघा 30 सप्टेंबर 29 सप्टेंबर 28 सप्टेंबर. बघा किमान या ठिकाणी सरकार म्हणत आहे बघा 29 सप्टेंबरच्या आतमध्ये बघा 2025 म्हणजे की या तारखेला ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकऱ्याला लाभ मिळणार. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरळ सोपं आहे. आता 2024च्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही कर्ज उचललं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी माफी मिळणार आहे. आणि जर तुम्ही मार्च महिन्यामध्येच 2025ला कर्ज नवजुनं केले असतील तर तुम्हाला लाभ या ठिकाणी नाही मिळणार. फक्त 50,000 रुपयांपुरताच लाभ मिळणार, हे लक्षामध्ये ठेवा. कारण की सरकारने अटी खूप घातल्या, त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्याला प्रोत्साहनच मिळणार आहे. कमीत कमी शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आणि हो शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याने 2025 साली या साली डायरेक्ट कर्ज उचललं आहे अशांना लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता 2024 साली बघा ते पण या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये 30 सप्टेंबर 29 सप्टेंबर अशा तारखा आहे. या तारखेला जर तुम्ही कर्ज घेतलं असेल बघा 2024 साली तरच या ठिकाणी तुम्हाला काहीतरी 50,000 रुपयांचा लाभ मिळणार, नाही तर 2 लाख कर्जमाफीचा लाभ मिळणार. आपण सांगितल्याप्रमाणेच लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे आणि पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता पुढील कागद आणि बघा जिल्ह्यांची यादी महत्त्वाची आहे. सरकारने सांगितलं आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तर कर्जमाफी मिळणारच. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा आणि या ठिकाणी पुढील कागदपत्र सरकारने 4थं कागदपत्र सांगितलं आहे ते म्हणजे की तुमचा डिजिटल 7/12 उतारा असून बघा आणि 5वं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. बघा सरकारने सांगितलं आहे तुमचं उत्पन्न बघा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये किंवा 2 लाखांच्याही आतमध्ये असायला पाहिजे. हो 2 लाख चालेल, परंतु 2.5 लाख चालणार नाही. ही या ठिकाणी सरकारने अटी घातली आहे. त्या अटींचे
पूर्तता शेतकऱ्याला करावं लागेल, तेव्हा शेतकऱ्याला 50,000 रुपयांचे प्रोत्साहन मिळणार, नाहीतर मग 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार जर शेतकरी पात्र असेल तर. बघा, ही कागदपत्रे शेतकऱ्याकडे असायला पाहिजे. बघा, ही कागदपत्रे तुमच्या आर्थिक मर्यादेची आणि शेती क्षेत्राची पुष्टी करण्यामध्ये सक्षम मानली जातात. आता पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी बांधवांनो, ते या ठिकाणी नीट लक्ष देऊन बघा. कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या पाहत आलेला आहात की कर्जमाफी आज होणार, उद्या होणार, परंतु खऱ्या अर्थाने कोणीही सांगत नाही नेमकं कर्जमाफी कधी होणार. बरं, होणार तर होणार, परंतु कोणते कागदपत्र लागणार, त्यासोबत सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार, सर्व काही आपण पाहत आहोत. केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला प्राप्त होणार असून त्यातूनच ही मोठी कर्जमाफी राबवली जाणार आहे. नागपूर आणि चंद्रपूर, बघा, या जिल्ह्यांचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून सध्या करण्यामध्ये आला आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पडताळणी बँकामार्फत आता योगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. आता बघा, सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. बघा, पात्रताची अट या ठिकाणी सरकारने घातली, यामुळेच भरपूर या ठिकाणी शेतकरी अपात्र ठरत आहे, त्यांना लाभ मिळणार नाही शेतकरी बांधवांनो. बघा, कारण की 24 सप्टेंबर सरकारने सांगितलं आहे, 24 सप्टेंबर. बघा, भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांनी 24 सप्टेंबरलाच कर्ज घेतले, त्यामुळे ते अपात्रतेमध्ये मोडतात. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 29 सप्टेंबर बघा, याच्या आतमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही. भरपूर असे शेतकरी आढळले ज्यांनी 24 सप्टेंबरला कर्ज घेतले, त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 9 जून केलं अशांना 50,000 प्रोत्साहन मिळणार आणि ज्यांचं 29 सप्टेंबरला कर्ज थकीत आहे अशाच पात्र शेतकऱ्याला 2 लाख रुपये माफ होणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसल्याही गोंधळामध्ये पडू नका. आपण स्पष्ट शब्दामध्ये सांगत आहोत, जिल्ह्यांची यादी देखील आपण सांगत आहोत, त्याचनुसार कोणते कागदपत्रे लागणार ते देखील आपण सांगत आहोत. सरकारने या ठिकाणी फक्त सांगितलं कर्जमाफी केली, परंतु कोणाला होणार पात्र शब्द घातल्यामुळे सर्व काही गोंधळून या ठिकाणी शेतकरी गेला आहे की नेमकं कर्जमाफी होणार तर कोणाला होणार. आता बघा, सरसकट कर्जमाफी काम येत नाही. जर सरसकट कर्जमाफी पाहिजे असेल तर बघा, एक काम या ठिकाणी शेतकऱ्याला करावे लागणार, आंदोलन. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आंदोलनाशिवाय काही पर्याय नाही. जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊ शकत नाही. कारण की बघा, हे सरकार या ठिकाणी आता स्पष्टपणे जर सांगायचं जर झालं तर बघा, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं हे सरकार काम करत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यालाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर मग बघा तुम्हाला 50,000 रुपयांचाच लाभ मिळणार शेतकरी बांधवांनो. बघा, जर तुम्ही 9 जून कर्ज केले असेल, बघा, बँकांनी कर्ज वसुलीसाठी फोन केल्यास गोंधळून न जाता संयम ठेवावा. कारण की बघा, सरसकट देखील कर्जमाफी होऊ शकते आंदोलनं झाल्याच्या नंतर, नाहीतर नाही होणार. बघा, सरकार 2 लाख रुपयांच्या निर्णयावर ठाम आहे. आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला तो म्हणजे की गडचिरोली आणि गोंदिया. बघा, यासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादेमध्ये आहे त्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार. ज्यांच्याकडे ही 5 कागदपत्रे आहे अशाच शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासत आहे. कोणतीही अंतिम तारीख न ठेवता ही प्रक्रिया बघा पूर्ण करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी आहे. परंतु कर्जमुक्त काय सर्व शेतकरी होणार नाही, यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यामध्ये आली. निधी वितरणाची तयारी देखील पूर्ण झाली. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे धुळे आणि नंदुरबार. बघा, या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार लिंक आहे का? बघा, तुमची KYC आहे का? जर असेल तरच या ठिकाणी तुमचं कर्ज माफ केलं जाणार. आता अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन बघा. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, शेवटी ही योजना महाराष्ट्रातील कुटुंबासाठी एक भक्कम आणि महत्त्वाचा आधार या ठिकाणी
ठरत आहे, म्हणजे की मोठा आधार ठरत आहे. 2 लाख रुपयांची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपये बळीराजाला सक्षम करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे पालघरसह प्रत्येक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा. बघा, असं या ठिकाणी शेतकऱ्याला वाटत आहे की आमचा सातबारा कोरा होणार, तर नाही होणार. 50,000च प्रोत्साहन भरपूर शेतकऱ्याला मिळणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे तुमचं कर्ज बघा 29 सप्टेंबर 2024 या साली या ठिकाणी उचललेलं असावं किंवा या ठिकाणी 29 सप्टेंबर 2025ला किमान थकीत असावं, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार शेतकरी बांधवांनो. जर या ठिकाणी 28 सप्टेंबर 2024 या जरी साली तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचे 2 लाख कर्जमाफी होणार नाही. खूपच मोठा घोळ यामध्ये घातलेला आहे, खूपच मोठा पेच यामध्ये लढवलेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या गोंधळून जात आहे. गोंधळून न जाता लक्षामध्ये ठेवावी ती तारीख, तर तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला आता कळलं आहे. त्यासोबत ही 5 कागदपत्रे शेतकरी बांधवांनो महत्त्वाची आहे. बघा, बाकी देखील कागदपत्रे आहे, परंतु ती शेतकऱ्याकडे असतात. आपण सांगितलेली महत्त्वाची कागदपत्रे ती लक्षामध्ये ठेवा. जर असेल तर शेतकऱ्याला निश्चितच कर्जमाफी मिळणार, नाहीतर 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांनो. आणि ही होती 18 जिल्ह्याची यादी. पुन्हा 18 जिल्ह्याची यादी 2 आठवड्यानंतर जाहीर होईल. जेव्हा यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.